नागपुरात सकाळपासून मुसळधार पाऊस येत आहे। आपण बघू शकतो बेसाग हुगली रोड बंद झालेला आहे। या ठिकाणी पुलावरून पाणी जे आहे ते वाहत आहे, त्यामुळे लोक त्या परिसरात अडकलेले आहे। हा रस्ता बंद झाला त्यामुळे त्यांना या परिसरात येता येत नाही आणि संपूर्ण या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। लोकांच्या वस्तीमध्ये पाणी जे आहे ते या ठिकाणी शिरलेलं आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। हे बघा, हे दृश्य लोकांच्या वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे या ठिकाणी नाला आहे, नाल्याच्या पुलावरून पाणी जात आहे, त्यामुळे हा संपूर्ण रस्ता जो आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे आणि अजूनही पुढचे काही तास पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला नाही। काका काय सांगणार, तुम्ही कुठल्या परिसरात राहता? मी इथे बेसामध्ये राहतो। हां, आणि पावसाचा जोर आज म्हणजे साधारण 3 वाजता पासून 3 वाजतापासून पाणी चालू आहे आणि साधारण 1 घंटा झाला इथे ट्रॅफिक पूर्णतः बंद झालेली आहे। लोकांच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं असेल? हो सर, लोकांच्या वस्त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। आम्ही मगापासून कमीत कमी 1 घंटा झाला आहे पोलिसांना अलर्ट केला आहे, पण पोलीसवाले अजूनपर्यंत आलेले नाही। आणि इथे पाणी नेहमीचाच त्रास आहे। इथे पाणी ओव्हरफ्लो होते, खूप लोकांचे जीव पण गेले आहे इथे। त्याच्यामुळे कसं इथे रिस्की काम आहे आणि लोक ऐकत नाही, काही रिस्क घेतात आणि जाणून बुजून जातात पुलावरून आणि पाण्याचा प्रवाह खूप आहे इथे, वाहत गेलेले आहे पुष्कळ लोक इथून। गेल्या वर्षी या ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्यामुळे या ठिकाणी पुलावरून पाणी जात असताना पूल क्रॉस करू नये असा इशारा देण्यात आलेला आहे, तरी लोक हौशेखातर बघा या ठिकाणी पूल क्रॉस करत आहे। काही ट्रॅफिक त्या परिसरामध्ये थांबलेलं आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये या पुराचं पाणी अनेक वस्त्यांमध्ये पाणी जे आहे ते या ठिकाणी शिरलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।